महाजन जे राज्याचे मंत्री आहेत त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल जे विधान केलेलं आहे ते विधानावर आता ऑपरेशन ब्लू स्टार, अतिरेक्यांविरुद्धची कारवाई, ह्या सगळ्या गोष्टी यांना काही खिशामध्ये पिस्तूल घेऊन शाळेच्या मुलांच्या समोर जाण्यासारखं वाटावं का बिबट्याच्या शोधामध्ये पिस्तूल जेम्स बॉन्डसारखं काढून गाववाल्यांना त्या ठिकाणी दाखवण्यासाठी इव्हेंट करावा असं वाटावं. म्हणजे अशा तऱ्हेच्या व्यक्तिमत्वांना ना इतिहास माहिती ना कुठल्या तऱ्हेचा अभ्यास आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी ज्या पद्धतीचं हे कृत्य केलं जातं, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, हे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा किती खालच्या स्तरावर उतरत चाललेला आहे याचं निदर्शक आहे. भारतीय जनता पक्षाला आमचा प्रश्न आहे, ते गिरीश महाजनांना सोडून द्या. भारतीय जनता पक्षानं मतांच्यासाठी किती दुटप्पीपणा करावा, किती दोगली नीती त्या ठिकाणी वापरावी. आता ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल म्हणतायत, यांचेच नेते लालकृष्ण अडवाणीजी यांचं जे आत्मचरित्र आहे माय कंट्री माय लाईफ, त्यामध्ये त्यांनी स्वतः व्यक्त केलेलं आहे की भिंद्रनवाले भस्मासूर होता तर आहेच, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की ऑपरेशन ब्लू स्टारच्या साठी सरकारला, इंदिरा गांधीजींच्या सरकारला उद्युक्त करण्याचं काम हे भाजपाच्या अडवाणीजींच्या आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे झालं. आता हे स्वतः अडवाणीजी म्हणतात त्या आंदोलनाच्या स्वतःच्या संदर्भामध्ये आणि ऑपरेशन ब्लू स्टारच्या संदर्भामध्ये. यांना हेही माहिती नाही की शिखांच्या ज्या पद्धतीची जी 84 नंतर दंगली झाली त्याच्या RSSची भूमिका काय होती, त्याचेही त्यांनी त्याच्याबद्दल मत व्यक्त केलं पाहिजे. आणि दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच काही महिन्यांपूर्वी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेमध्ये काय म्हणतात, त्यांनी त्या अमृतपाल सिंग नावाच्या एका जो आंदोलक होता त्याला आसामच्या दिब्रुगडमध्ये पाठवलं जेलमध्ये, आणि त्यांनी म्हटलं होतं की दुसरा भिंद्रनवाले आम्हाला तयार करून द्यायचा नाही, दुसरा खलिस्तानी तयार झाला नाही पाहिजे. हे कोणाचं म्हणणं आहे? अमित शहा स्वतः म्हणतात. मग त्यांना म्हणायचं दुसरा भिंद्रनवाले तयार करून द्यायचा नाही आहे. मग ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे का? ज्या पद्धतीनं. आणि आता गिरीश महाजन काय म्हणतात. तिसरी गोष्ट अशी की आत्ताच काही महिन्यांपूर्वी हिमाचल प्रदेशच्या बसवरती काही तिथल्या अशाच उपद्व्यापी तरुणांनी तिथं भिंद्रनवालेचे पोस्टर झळकवले होते. त्यावेळेला भारतीय जनता पक्षानं खालिस्तानी टेररिस्ट म्हणून त्याची संभावना केली होती हिमाचल प्रदेशच्या नेत्यांनी. ही भारतीय जनता पक्षाच्या भूमिका आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचं शेतकरी आंदोलन झालं होतं, शिखांनी मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी तिथं आंदोलन केलं, त्यावेळेला कशा पद्धतीनं देशानं या मोदी सरकारनं त्यांना चिरडलं गेलं, ज्या पद्धतीचं त्यांच्यावर आक्रमण केलं हे सगळ्यांनी पाहिलं. आणि त्यावेळेला लाल किल्ल्याच्या वरती एकानं निशान साहेब फडकवला, त्याबद्दल यांचं मत काय होतं? त्याला टेररिस्ट म्हटलं गेलं, अँटी नॅशनल म्हटलं गेलं. हे भारतीय जनता पक्ष आहे. मग दमदमी टकसाल जी आहे त्याचं पक्ष झेंडा कुठला आहे? पण ह्यांना कुठल्याही स्तरेचं स्तर राहिलेला नाही. मतं आता पंजाबमध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे अशा पद्धतीचे शिखांच्या संदर्भामध्ये आपली मतं मिळावी या दृष्टिकोनातून आपल्या पूर्वीच्या भूमिका विसरल्या जातात. आणि लोकांमध्ये आता सगळ्याच पद्धतीनं हे प्रचलित झालेलं आहे की भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी, मतांच्या राजकारणासाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतं. यामध्ये त्याला सोडून एक प्रश्न असा होता की महाराष्ट्राचा आणि या सगळ्याचं खूप खास नातं आहे. कारण जनरल अरुण कुमार वैद्यांनी ब्लू स्टार झालं त्यावेळी म्हणून त्यांना नंतर मारून टाकलं दहशतवाद्यांनी. जुलिओ रिबेरोवरती 2दा हल्ला झाला, जे मुंबईचे पोलीस कमिशनर राहिले. तर महाराष्ट्र म्हणून या बाबतीत आणि महाराष्ट्रातच मंत्री तिकडे जाऊन नाही, महाराष्ट्र द्रोह आहे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर. स्वर्गीय इंदिरा गांधीजींची हत्या ही अतिरेक्यांच्या माध्यमातून झाली, त्यांच्या संरक्षकांनीच त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या. अरुण कुमार वैद्यजींची जी हत्या झाली तीही त्यांनी बलिदान दिलं होतं देशासाठी. हे बलिदान विसरता कसं येईल? आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत असंवेदनशील आणि मला पूर्णपणे जबाबदारीने हा शब्द वापरायचा आहे की देशविरोधी मानसिकतेमधनं येतात. उज्ज्वला सिलेंडरची योजना होती, त्याचा खूप गाजावाजा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या NDA पक्षाच्या वतीनं करत होतं की आम्ही महिलांच्या घरातून आता संपूर्ण धूर बाहेर काढून कुठल्याही महिलेला त्रास होऊ नये. आज एक निर्णय घेणार आता 4 सिलेंडर घेणार. आता म्हणजे हाच तो दुटप्पीपणा आहे. भारतीय जनता पक्षांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वतः सांगावं
की त्यांना फार दुःख होत होतं की चुलीवरती ज्या वेळेला महिला स्वयंपाक करतात त्यांच्या डोळ्यामध्ये नाकातोंडामध्ये धूर जातो, त्याच्याने त्यांना रोग होतात, त्यांना त्यांच्यावरती आरोग्यावरती घातक परिणाम होतात. आता 4 सिलेंडर वापरल्यानंतर बाकीचे 8 महिने करायचं काय? मग 8 महिने धूर घेतला तर चालेल का? हे आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता सांगावं. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान काळाला 12 वर्ष म्हणजे आज 9 वर्ष 9 जूनला पूर्ण होत आहे. देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे 4399 दिवस सलग सेवा करणारे मोदी हे पहिलेच निर्वाचित पंतप्रधान आहे असा दावा भारतीय जनता पक्ष करतो. असं आहे की मी आताच काही माध्यमांवरती तुलना नेहरूंजींच्या विक्रमाशी बरोबरी केली अशा तऱ्हेची आलेली पाहिली आणि मला आश्चर्य वाटलं. सखेद आश्चर्य आहे ते. अत्यंत दुर्दैव आहे या देशाचं. नेहरूजींनी या देशामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी आपला कार्यकाळ घालवला. या देशामध्ये संस्थानं निर्माण व्हावी, या देश मजबूत व्हावा. ज्या देशाला लोकशाही माहिती नव्हती, अनेक वर्ष राजेशाही नवाबांच्या नेतृत्वाखाली राहिलं, संविधानानं जो त्यांना अधिकार दिला, त्यांना नागरिक बनवलं, तो नागरिकत्वाचे अधिकार काय ते समजवण्यासाठी घातले त्यांनी त्यांचं आयुष्य खर्च केलं. संपूर्ण देश एकटवण्यासाठी, प्रेमानं जोडण्यासाठी, करुणेवरती जोडण्यासाठी ज्या वेळेला भारत पाकिस्तानचं जे फाळणी झाली त्यावेळेला प्रचंड मोठे घाव मनावर होते, ते व्रण बुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याच्या विरोधामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये जर पाहिलं तर लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी, संविधानावर घाला घालण्यासाठी, देशामध्ये द्वेष तिरस्कार पसरवण्यासाठी आणि जी संस्थानं निर्माण केली, या देशामधल्या मोठमोठ्या संस्था ज्या निर्माण केल्या गेल्या, मोठमोठे उद्योग जे निर्माण केले गेले, जे नेहरूजींच्या कालावधीमध्ये झाले, ते विकण्यासाठी घालवलेले आहेत. त्यामुळे यांच्या 2 गोष्टींची तुलनाच होऊ शकत नाही. एक या देशाचा सुवर्ण अध्याय आहे, दुसरा हा देशाचा काळा अध्याय आहे. मला राज्यसभेवर पाठवण्याची सुनेत्रा पवारांची इच्छा होती, मात्र मला पक्षप्रवेशाची अट मान्य नव्हती असा नवनीत राणांचा दावा आहे. आता पहिल्यांदा त्यांनी तो काय त्यांच्या पक्षामध्ये काय चाललेलं आहे आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. हनुमान चालिसा आली का त्यांना, हा प्रश्न आहे, या देशातली जनता विचारते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.